विषय इतिहास वर्ग 9 आपण आज पहिल्या चॅप्टर विषयी माहिती घेणार आहोत इतिहासाची। तर आता पहिल्या चॅप्टरला सुरुवात करण्याच्या आधी आपण गतवर्षी म्हणजे इयत्ता 7वी 8वी मध्ये इतिहासाच्या कुठल्या कालखंडाचा अभ्यास केला, इतिहासामध्ये काय काय शिकलो आपण त्याविषयी आजच्या तासाला थोडंफार त्याचं उजळणी करून आपण पुढच्या पिरियडला सुरुवात करूया। तर आता तुम्ही आतापर्यंतच्या इतिहासामध्ये प्राचीन काळ अभ्यासलेला आहे। इयत्ता 6वीला प्राचीन काळामध्ये वेगवेगळी राजघराणी तुम्ही बघितलेली आहे। त्याच्यामध्ये मौर्य काळापासून ते वैदिक वाङ्मयापर्यंतचा इतिहास तुम्ही इयत्ता 6वीच्या अभ्यासक्रमामध्ये बघितलेला आहे। त्याच्यानंतर 7वीला तुम्ही मध्ययुगीन भारताच्या इतिहासाचा अभ्यास केलेला आहे। म्हणजे मध्ययुगीन भारताच्या इतिहासाचा अभ्यास कुठून केलेले आहे तुम्ही एकंदरीत सुलतानशाहीच्या कालखंडापासून म्हणजे इसवी सन 1206 ते इसवी सन 1526 ते 1707 या कालखंडाचा अभ्यास एकंदरीत तुम्ही इयत्ता 7वीच्या प्रकरणामध्ये केलेला आहे। म्हणजे कसं हे तर कालखंड नव्हते सर, तुम्ही आम्हाला कसं सांगायला, हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर मध्ययुगीन भारताच्या इतिहासाची सुरुवात होत असताना इसवी सन 1206 पासून त्याची सुरुवात होते। आपण इयत्ता 7वी मध्ये शिवाजी महाराजांचा एकंदरीत इतिहास बघितलेला आहे। म्हणजे शिवाजी महाराजांचा इतिहासापासून काय बघितलेला आहे, इसवी सन 1630 ते इसवी सन 1818 हा कालखंड कोणता कालखंड आहे, हा मराठ्यांच्या इतिहासाचा कालखंड आपण म्हणतो है ना। याच कालखंडाविषयी तुम्ही अभ्यास केलेला की नाही। इयत्ता 7वीला शिवाजी महाराजांच्या कालखंडाविषयी तुम्ही एकंदरीत अभ्यास केलेला आहे। शिवाजी महाराजांच्या उत्तर कालखंडामध्ये म्हणजे पेशवाईचा तुम्ही अभ्यास केलेला आहे याच कालखंडामध्ये। पुढं इयत्ता 8वी मध्ये तुम्ही आधुनिक भारताचा इतिहास अभ्यासलेला आहे। आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये तुम्ही कोणत्या गोष्टीचा अभ्यास केलेला आहे, कुठल्या कालखंडाचा अभ्यास केलेला आहे आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये। तर एकंदरीत भारताची स्वातंत्र्य चळवळ तुम्ही इयत्ता 8वीला म्हणजे आपल्या मागच्या वर्षी स्वतंत्र भारताच्या इतिहासाचा अभ्यास केलेला आहे, स्वातंत्र्य लढ्याचा अभ्यास केलेला आहे। त्याच्यापासून मग युरोपियनांचं आगमन असेल, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना असेल, त्याच्यानंतर क्रांतिकारी चळवळी असतील, त्याच्यानंतर चलेजाव आंदोलन असेल, असहकार चळवळ असेल, जहाल मवाळ कालखंड असेल, या कालखंडाचा अभ्यास एकंदरीत तुम्ही केलेला आहे। म्हणजे या कालखंडाचा अभ्यास करत असताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात आलेली असेल की तुम्ही प्राचीन कालखंड अभ्यासलेला आहे, मध्ययुगीन अभ्यासलेला आहे, आधुनिक अभ्यासलेला आहे। कारण या कालखंडाचा अभ्यास आपल्याला करत असताना आपल्याला वेगवेगळ्या साधनांचा आपल्याला काय घ्यावा लागतो, आढावा घ्यावा लागतो। साधने यालाच इंग्रजीमध्ये सोर्सेस सुद्धा म्हणतात। म्हणजे साधने म्हणजे काय याविषयी तुम्ही माहिती बघितली असालच। म्हणजे इतिहासाचा अभ्यास करत असताना त्या काळातलं तुम्हाला वाङ्मय अभ्यासायला पाहिजे, त्या काळात रचलेले ग्रंथ पाहायला पाहिजे, त्या काळातले जे राजे रजवाडे आहेत, किल्ले आहेत, त्या काळातल्या नाणी आहेत, वेगवेगळ्या कवींचे ग्रंथ आहेत, परकीय प्रवास वर्णने असतील, इत्यादी घटनांचा तुम्हाला अभ्यास केल्यानंतरच काय होते की त्या काळासंबंधी एकंदरीत तो काळ कसा होता, त्या काळातील समाज जीवन कसं होतं, आर्थिक राजकीय धार्मिक सामाजिक परिस्थिती एकंदरीत कशी होती त्या काळातली, तर याविषयी तुम्हाला काय मिळते की त्याच्यामध्ये तुम्ही आढावा घेतलेला आहे। तर आपण आता इयत्ता 9वी मध्ये स्वतंत्र उत्तर भारताच्या कालखंडाचा अभ्यास करणार आहोत। इसवी सन 1961 ते 2000 या कालखंडाचा अभ्यास आपण इयत्ता 9वी मध्ये करणार आहोत। तर आता या कालखंडाला सुरुवात करण्याच्या पूर्वी म्हणजे स्वातंत्र्य उत्तर कालखंडातील इतिहासाची साधने कशी होती, स्वातंत्र्य उत्तर म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतरचा काळ आपला, म्हणजेच 1961 ते 2000 पर्यंतचा कालखंडाचा आपण इयत्ता 9वी मध्ये अभ्यास करणार आहोत। तर आता या कालखंडाचा अभ्यास करत असताना आपल्याला त्या काळातील काही साधनं अभ्यासावी लागतील। आता तुम्ही साधनाला मी तुम्हाला रेफरन्स दिले, साधनाचे प्रकार सांगा, म्हणजे तुम्ही साधनाचे प्रकार अभ्यासलेले आहेत।
लिखित साधने, त्याच्यानंतर भौतिक साधने, त्याच्यानंतर मौखिक साधने, इत्यादी साधनांचा तुम्हाला या साधन प्रकारांचा अभ्यास करावा लागेल. आता म्हणजे तुम्हाला लिखित साधने म्हणजे काय आहे, लिखित साधने कशाचा अभ्यास करतात, हे लिखित म्हणजे काय, जे दस्तऐवज त्या काळामध्ये लिहून ठेवलेले आहेत त्या दस्तऐवजाचा एकंदरीत अभ्यास म्हणजे लिखित साधनामध्ये आपल्याला त्याचा अभ्यास केला जातो असं सांगता येईल. तर आता तुम्ही प्राचीन मध्ययुगीन भारताच्या इतिहासाची साधना अभ्यासलेली असाल, पण आता तुम्ही स्वातंत्र्य उत्तर काळामध्ये म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतरचा काळ तुम्ही घेतलेला असाल तर त्याच्यामध्ये तुम्हाला इतिहासाची साधनं प्राचीन आणि मध्ययुगीनच्या पेक्षा वेगळी आहेत असं आपल्याला कळते. आता वेगळी कशी आहे, जर आपल्याला या कालखंडाचा जर अभ्यास करायचा असेल तर या कालखंडाची साधनं कशी आहेत, आधुनिक स्वरूपाची साधनं आहेत असं आपल्याला म्हणावं लागेल. आता का आधुनिक स्वरूपाची साधनं आहेत, कारण आपला काळच आहे 1961 ते 2000 म्हणजे हा काळच कसा आहे, आधुनिक युगाचा कालखंड आहे. आणि या कालखंडामध्ये काय झालेलं आहे, सर्व क्षेत्रामध्ये भरीव अशी प्रगती घडून आलेली आहे याच काळामध्ये असं आपल्याला सांगता येईल. तर आता लिखित साधनामध्ये कशाचा समावेश होतो, लिखित साधनामध्ये कशाचा समावेश होतो हे आपण बघणार आहोत. त्याच्यामध्ये वृत्तपत्रे असतील, त्याच्यामध्ये नियतकालिके असतील, कोशवाङ्मय असेल, त्याच्यानंतर रोजनिशी असेल, समकालीन ग्रंथ असतील, त्याच्यानंतर सरकारी गॅजेट असतील, अभिलेखागारातील काही कागदे असतील, सरकारी गॅजेट असतील, भेटलं ना सरकारी गॅजेट आपण, त्याच्यानंतर पत्रव्यवहार असेल, त्याच्यानंतर टपालाची तिकिटे असतील. टपाल म्हणजे पोस्ट, लक्षात ठेवा, कन्फ्युज होऊ नका. टपाल तिकिटे. तर आता या साधनांचा आपल्याला एकंदरीत अभ्यास करावा लागेल. या गोष्टी आपल्याला पडताळून पाहिल्यानंतरच त्या त्या कालखंडातील काय होतो, आपल्याला इतिहासाचा एकंदरीत आपल्याला अभ्यास होतो असं आपल्याला सांगता येईल. तर आता या कालखंडामध्ये आता जर आपण वृत्तपत्रे म्हणजे काय ते तुम्ही पाहिलेलं असाल, म्हणजे दररोज काय होतात वृत्तपत्रेला आपण याला दुसरा शब्द वर्तमानपत्रे असं सुद्धा वापरतो. इंग्लिशमध्ये पेपर्स होतात, न्यूज पेपर्स होतात त्याला. तर आता या वृत्तपत्राच्या माध्यमातून आपल्याला कशाची माहिती मिळते, हे वृत्तपत्रे काय काम करत असतात, हे वृत्तपत्र आपल्याला दैनंदिन, जागतिक, राज्यस्तरीय, आंतरराष्ट्रीय या घटनांचं एकंदरीत आपल्याला वर्तमानपत्रामधून किंवा वृत्तपत्रामधून माहिती होते. आणि जास्त काळापूर्वी, समजा 2 दशकापूर्वीची असेल, 3 दशकापूर्वीची वृत्तपत्रे असतील, त्या दशकापूर्वीच्या वृत्तपत्रामधून त्या काळाविषयी आपल्याला एकंदरीत माहिती मिळते. म्हणूनच आपण कशाचा अभ्यास करावा लागेल, वृत्तपत्राचा सुद्धा अभ्यास आपल्याला, या कालखंडाचा अभ्यास करत असताना वृत्तपत्र सुद्धा आपल्याला हाताळावी लागतील. त्याच्यानंतरचा आहे नियतकालिक. आता तुम्हाला नियतकालिक म्हणजे काय हा प्रश्न इथे पडलेला असेल. म्हणजे नियतकालिक म्हणजे काय, एका ठराविक वेळेमध्ये प्रकाशित होणारं साहित्य म्हणजे नियतकालिक, असं त्याचा आपण अर्थ ढोबळमानाने सांगत असतो. आता नियतकालिकामध्ये काय काय सांगता येतं आपल्याला. आता नियतकालिकामध्ये काय होत असते, दैनिक, हे दैनिक असेल, त्याच्यानंतर साप्ताहिक असेल, पाक्षिक असेल, त्याच्यानंतर मासिक असेल, त्याच्यानंतर त्रैमासिक असेल, त्याच्यानंतर 6 माही असेल, त्याच्यानंतर वार्षिक असेल.
आता ह्यांचा समावेश नियतकालिकामध्ये होतो. तर कसा होतो? दैनिक म्हणजे काय की दररोज प्रकाशित होणार एखादं पत्र असेल, एखादं वृत्तपत्र असेल, एखादं अंक असेल, हे काय होतं? रोज साप्ताहिक. रोज काय होतं? त्याचं प्रकाशन होतं. आता साप्ताहिक म्हणजे काय? दर 7 दिवसानं प्रकाशित होणारं जे वर्तमानपत्र असेल किंवा जे अंक असेल किंवा एखादा लेख असेल, एखादं साहित्य असेल, त्याला आपण काय म्हणतो? साप्ताहिक म्हणतो. पाक्षिक म्हणजे काय की 15 दिवसाच्या कालावधीला काय म्हणतो आपण? त्याला 15 वडाचा कालावधी सुद्धा म्हणतो आपण. म्हणजे 15 दिवसाचा काळ. या 15 दिवसाच्या काळामध्ये प्रकाशित होणाऱ्या काय म्हणतात आपण? पाक्षिक असे म्हणतो. त्याच्यानंतर मासिक, दर महिन्याला जे प्रकाशित होते त्याला आपण काय म्हणतो? मासिक म्हणतो. त्रैमासिक, दर 3 महिन्यानं एखादं वृत्तपत्र असेल, एखादा संस्थेचा अंक असेल, कृषीचे अंक असतील, आपल्याकडे येतात ना भरपूर तसे अंक. म्हणजे लोकराज्याचं येते, लोकसत्ताचा एक अंक येतो, चाणक्य मंडळचे वेगवेगळे मासिक येतात. तर हे त्रैमासिकामध्ये त्याचा समावेश होतो. तर आता 6 महिने म्हणजे दर 6 महिन्याने. वार्षिक म्हणजे दर वर्षाला प्रकाशित होणारं साहित्य म्हणजे वार्षिक. असं आपण हे नियतकालिका बघितलेले आहे. तर नियतकालिकामध्ये या सगळ्या साहित्याचा काय होतो? आपल्याला एकंदरीत समावेश होतो असं आपल्याला सांगता येतं. तर लिखित साधनांचा अभ्यास करत असताना आपल्याला नियतकालिकाचा सुद्धा आपल्याला अभ्यास करावा लागेल असं आपल्याला सांगतं. त्याच्यानंतरचं कोश वाङ्मय असेल. कोश म्हणजे काय? आपण ज्याला विकिपीडिया म्हणतो. विकिपीडिया म्हणजे ज्ञानकोश असेल. म्हणजे एखाद्या गोष्टीविषयी म्हणजे संपूर्ण ज्ञान जगातला आता विकिपीडिया आहे आपल्याकडे, एन्सायक्लोपीडिया आहे. ह्याच्यामध्ये काय एकंदरीत तुम्ही कुठल्याही शब्दाचा अर्थ त्याच्यामध्ये मिळतो आणि कुठल्याही संकल्पनेविषयी माहिती त्याच्यामध्ये मिळतो. तर कोश वाङ्मयाचा सुद्धा आपल्याला त्या काळामधला अभ्यास करावा लागेल. वाङ्मय म्हणजे थोडक्यात साहित्य, वाङ्मय या शब्दाचा. तर पुढचं आहे रोजनिशी. आता रोजनिशी म्हणजे काय? तुम्ही आधुनिक कालखंडाचा अभ्यास केलेला असताना इयत्ता 8वी 7वीच्या सिलेबस मध्ये बघितलेला आहे. रोजनिशी भारतामध्ये ब्रिटिशांचं राज्य होतं. त्या ब्रिटिशांच्या राज्यामध्ये भारतामध्ये अनेक प्रकारचे परकीय प्रवासी येऊन गेलेले आहेत. अनेक प्रकारचे ब्रिटिश अधिकारी होते त्या काळामध्ये. त्यांनी काय लिहिलेलं आहे? त्यांना रोजनिशी लिहायची सवय होती. रोजनिशी म्हणजे काय? दररोज मी कोणत्या कोणत्या घटना केलेल्या आहेत त्याचा एकंदरीत दिवसाचा वृत्तांत म्हणजे आपण काय म्हणतो त्याला रोजनिशी असं म्हणतो. आता ही रोजनिशी कशी लिहायची त्या काळामध्ये त्यांनी? की जे ब्रिटिश अधिकारी भारतामध्ये होते, भारतामध्ये एकंदरीत परिस्थिती कशी होती, त्यांना अनुभवायला आलेले जे प्रसंग होते ते त्यांनी कशामध्ये लिहिलेलं आहे? रोजनिशीमध्ये लिहिलेलं आहे असं आपल्याला सांगता येईल. त्याच्यानंतर जर बघायचं झालं तर ग्रंथ. ग्रंथ म्हणजे काय? तर त्या काळामध्ये समकालीन लिहिलेलं एखादी लिटरेचर समजा साहित्य. तसे भरपूर ग्रंथाविषयी माहिती बघितलेली आहे आपण मागील प्रकरणामध्ये. त्याच्यामध्ये काय बघितलं आपण? बाणभट्टाचा हास्यचरित्र ग्रंथ बघितलं. अशा प्रकारचे वेगवेगळ्या समकालीन कवींचे ग्रंथ आहेत ते आपल्याला म्हणावे लागतील. वेगवेगळ्या लेखकाचे ग्रंथ असतील. असे भरपूर ग्रंथ आहेत. त्याचा सुद्धा आपल्याला काय करावं लागेल? या कालखंडाचा अभ्यास करत असताना ग्रंथांची सुद्धा माहिती घ्यावं लागेल असं आपल्याला सांगितलं. त्याच्यानंतर आहे सरकारी गॅजेट. हे सरकारी गॅजेट म्हणजे काय? गॅजेट म्हणजे राजपत्र समजा. त्याचा अर्थ मराठीमध्ये राजपत्र असं त्याचा अर्थ होतो. म्हणजे जे शासनाचे जे ध्येय धोरण आहे, शासनाने जर एखाद्या गोष्टीविषयी जर माहिती टाकली समजा कायद्याविषयी असेल, सार्वजनिक क्षेत्राविषयी असेल, दळणवळण क्षेत्राविषयी असेल, अशा क्षेत्राविषयी काय की पेपरला येते माहिती तुम्हाला रोजच्या बोलण्यासाठी भारत का राजपत्र म्हणून पेपरला माहिती येते त्याची. तर ते सरकारी गॅजेटचा सुद्धा आपल्याला अभ्यास करावा लागेल. हे सरकारी गॅजेटला आपल्याला वर्तमानपत्राच्या माध्यमातून किंवा सरकारच्या दस्तऐवज ठेवण्याच्या अभिलेखागाराच्या माध्यमातून आपल्याला सरकारी गॅजेटचा सुद्धा अभ्यास करावा लागेल. आता पुढचं आहे अभिलेखागाराचे कागदपत्र. तर आता हे तुम्हाला प्रश्न पडला असेल, अभिलेखागार म्हणजे काय? की ज्या ठिकाणी ऐतिहासिक दस्तऐवज जतन करून ठेवले जातात त्या ठिकाणाला आपण काय म्हणतो? अभिलेखागार असे म्हणतो. म्हणजे ही ऐतिहासिक दस्तऐवज कुठले कुठले असतील? संबंधित राजाच्या काळातले ऐतिहासिक दस्तऐवज असतील किंवा आपल्या पूर्वीच्या 30-40 वर्षाचे जे शासकीय निर्णय असतील, त्यांच्या काळामध्ये घेतलेले जे निर्णय असतील त्यांचं दस्तऐवजामध्ये रूपांतर करूनच आपण ते अभिलेखागारामध्ये काय करतो? त्याचं जतन करतो ते असतील. अशा कागदपत्र ठेवण्याचे ठिकाण म्हणजे काय आहे? अभिलेखागार आपण त्याला म्हणतो.
भारताचा अभिलेखागार कुठे आहे? दिल्ली येथे आहे. भारताचा अभिलेखागार दिल्ली या ठिकाणी आहे असं सांगता येतं. आणि हे भारताचा अभिलेखागार आशिया खंडातील सगळ्यात मोठं अभिलेखागार आहे असं आपल्याला सांगता येतं. तुम्हाला एमसीक्यू टाईपला म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चनला येऊ शकतं. टिंब हे जगातील सगळ्यात मोठं अभिलेखागार आहे. भारतातील अभिलेखागार हे सगळ्यात मोठं अभिलेखागार आहे असं आपल्याला सांगता येतं. तर आता आधुनिक कालखंडातील वृत्तपत्रे जशी लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आपण मानतो. आपण लोकशाही स्वीकारली 1947 ला भारत स्वतंत्र झाल्यानंतर आपण संसदीय लोकशाहीचा आपण स्वीकार केलेला आहे. लोकशाहीचे 4 आधारस्तंभ आपण मानतो. त्या 4 आधारस्तंभापैकी वृत्तपत्र हे लोकांमध्ये जाणीव जागृती करण्याचं काम, एकंदरीत शासनाची जी धोरण प्रजेच्या दृष्टिकोनातून, कल्याणकारी राज्याच्या दृष्टिकोनातून किती महत्वाचे आहे याविषयीचं कार्य कोण करत असते? वृत्तपत्र करत असतात. म्हणूनच वृत्तपत्राला आपण काय म्हणतो की लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून लोकशाहीचा आपण उल्लेख करतो. तर आता 1961 ते 2000 या कालखंडातील आपल्याला जर इतिहासाचा अभ्यास करायचा असेल तर वृत्तपत्राशिवाय आपल्याला पर्याय नाही. त्या काळातले आपल्याला काय करावे लागतात? वृत्तपत्र अभ्यासावीच लागतात. त्या वृत्तपत्राच्या माध्यमातून त्या कालखंडातील आपल्याला एकंदरीत अभ्यास करता येतो असं आपल्याला सांगता येतं. तर आता वृत्तपत्राच्या बाबतीमध्ये जर सांगायचं झालं तुम्हाला तर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रत्येक घटना असतील, राजकारण असेल, कला असेल, वाणिज्य असेल, वैज्ञानिक शोध असतील किंवा जगाच्या पातळीवर आलेले वेगवेगळे कार्यक्रम असतील, सांस्कृतिक घडामोडी असतील, अशा प्रकारची माहिती या वृत्तपत्राच्या माध्यमातून सामान्य माणसापर्यंत पोहोचते असं आपल्याला सांगता येईल. आता मानवी जीवनाशी सगळ्याशी संपर्क कशाचा असतो? आपण रोज दैनंदिन जीवनातलं आपलं उदाहरण घ्या. आपले वडील, आपली आई रोज सकाळी उठल्यानंतर वृत्तपत्र वाचतात की नाही? त्या वृत्तपत्राच्या माध्यमातूनच काय होते आपल्याला की प्रादेशिक त्याचं वळण असेल, प्रादेशिक आवृत्त्या असतील, तर अशा प्रकारचं आपल्याला त्या वृत्तपत्राच्या माध्यमातून आपल्याला एकंदरीत ज्ञान होतं असं आपल्याला सांगता येईल. प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया. प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया त्याला काय होतं? पीटीआय. आता 1953 नंतरच्या कालखंडासाठी बहुसंख्य वृत्तपत्र असतील किंवा सर्व महत्वाच्या घटना असतील, घडामोडी असतील, या कालखंडाच्या विषयावरील लेख आपल्याला कुठे सापडायला मिळतात? प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया या संस्थेकडे आहे. म्हणजे 1953 नंतरच्या जेवढ्या आपल्याला आकृत्या काढायच्या आहेत, जेवढा आपल्याला कार्य करायचं आहे, त्याच्या आकृत्या कुठे मिळतात आपल्याला? प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया या ठिकाणी मिळतात. तर आता ह्या वृत्तपत्र म्हणजे प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाचे वृत्तलेख असतील, छायाचित्र असतील, आर्थिक आणि वैज्ञानिक विषयावरील शोध असतील, ह्याच्याविषयी माहिती सुद्धा आपल्याला काय कळते? पीटीआय कडे. आता सध्या जर तुम्हाला कुठल्या वर्तमानपत्राविषयी, वृत्तपत्राविषयी जर माहिती असेल तर ह्याची वेबसाईट टाकू शकता. प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया ही वेबसाईट टाकल्यानंतर आपल्याला इंटरनेटच्या साह्यानं त्याविषयी आपल्याला माहिती होते असं आपल्याला सांगता येईल. तर आता 1990च्या दशकामध्ये पीटीआयने टेलिप्रिंटर्स हे एक आधुनिक उपकरण आहे. टेलिप्रिंटर्सच्या ऐवजी उपग्रह प्रसारण तंत्राद्वारे देशभर बातम्या पाठवण्यासाठी सुरुवात केलेली आहे. पहिल्या बातम्या कशा यायच्या आपल्याकडे सुरुवातीच्या काळामध्ये 53च्या आधी की टेलिप्रिंटरच्या साह्याने यायच्या, टेलिग्राफ यायचं. बातमी यायची म्हणजे काय यायचं? टेलिग्राफ यायचं, रेडिओच्या साह्याने यायचं. तर आता 90च्या दशकानंतर पीटीआयने म्हणजेच प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाने उपग्रह प्रसारण या तंत्राद्वारे, कोणत्या तंत्राद्वारे? उपग्रह प्रसारण या तंत्राद्वारे बातम्या पाठवण्यासाठी सुरुवात केलेली आहे. आणि हे आधुनिक भारताच्या इतिहास लेखनासाठी हा मजकूर फार महत्वाचा आहे. तर आता हा तुम्हाला प्रश्न रिकाम्या जागांसाठी येऊ शकतो, तर याला आपण अंडरलाईन करून ठेवायचं. पुन्हा मी सविस्तर तुम्हाला सगळी माहिती लिहूनच देणार आहे. तर आता आपण या प्रेस ट्रस्ट
इंडियाविषयी माहिती बघितलेलं आहे, याच्यावर जर तुम्हाला टिप्पणी देण्यासाठी प्रश्न आला तर 1953च्या नंतर याची सुरुवात झालेली आहे असं आपल्याला सांगता येतं की पूर्वी बातम्या पाठवण्यासाठी टेलिप्रिंटर्स वापरलं जायचं. टेलिप्रिंटर्सच्या ऐवजी आता 1990च्या दशकाच्या नंतर पीटीआयनं उपग्रह प्रसाराच्या माध्यमातून बातम्या पाठवण्यास सुरुवात केली असं आपल्याला सांगता येतं. तर आता टपालाची तिकीट पुढचं बघू आता. टपालाची तिकिटे. टपाल म्हणजे काय? टपाल म्हणजे पोस्ट खातं समजा. इंडियन पोस्ट आहे की नाही, पोस्टामध्ये आपण कशासाठी जातो? पूर्वी काय करायचे लोक? पोस्टाच्या माध्यमातून पत्र पाठवायचे एकमेकांना. त्या काळामध्ये मोबाईलचा शोध लागलेला होता का भ्रमणध्वनीचा? तर भ्रमणध्वनीचा शोध लागलेला नसल्यामुळे त्या काळामध्ये दूरवरचा संपर्क टपाल किंवा पत्र व्यवहार टपालाच्या माध्यमातून व्हायचा. तर आता टपालाची तिकिटे कशी राहतात? टपालाची तिकिटे कशी असतात? तर टपालाची तिकीट पोस्ट ऑफिसमध्ये आपल्याला मिळतात. एखादा जर माहिती पाठवायची असेल, आपल्याला एखादा दस्तऐवज पाठवायचा असेल, एखादे पत्र पाठवायचं असेल तर त्याच्यावर पोस्टाचं तिकीट लावणं महत्वाचं आहे. तर आता पोस्टाच्या तिकिटाचा अभ्यास करावा लागतो. तुम्हाला हा प्रश्न इथे पडला असेल की आता पोस्टाचं तिकीट वापरत असताना आपल्याला पोस्टाच्या तिकिटाचा अभ्यास करत असताना पोस्टाचं तिकीट आपल्याला कोणत्या काळातलं आहे, त्याच्यावर कोणत्या नेत्याचा फोटो आहे आणि त्या पोस्ट ऑफिसच्या तिकिटावर दैनंदिन जीवनाविषयी म्हणजे दैनंदिन काळातील अमृत महोत्सव असेल, रौप्य महोत्सव असेल किंवा शतक असेल, द्विशतक असेल, याविषयी ते पोस्टाची तिकीट शासन काढत असते. त्याची आठवण म्हणून काय काढत असते? पोस्टाची तिकीट काढत असते. या तिकिटामध्ये काय होत आलेलं आहे? स्वातंत्र्य काळापासून वरचेवर बदल होत आलेले. तर आता एखाद्या घटनेवर असेल किंवा एखाद्या परिस्थितीवर असेल, 72चा दुष्काळ आपण जर पाहिला, त्या दुष्काळाच्या माध्यमातून सुद्धा काय झालेले आहे की पोस्टाची अनेक तिकीट त्या काळात निघाली आहेत. म्हणजे ती पोस्टाची तिकीट काय देतात की 72च्या दुष्काळाची साक्ष आपल्याला देत असतात असं सांगता येईल. तर आता पोस्टाच्या तिकिटावरून आपल्याला आधुनिक भारताचा अभ्यास करता विषयी माहिती घेता येते. तर का घेता येते की पोस्टा